नमस्ते गाईज, आशू किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे मटणाचा बेत। त्यासाठी मी मार्केटमधून फ्रेश मटण घेऊन आले आहे। मटण आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये चांगलं वॉश करून घ्यायचे आणि कुकरला लावायचे। हळद टाकली आहे मी इथे, मीठ टाकलंय, पाणी टाकलंय आणि आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या ह्याच्या होऊ द्यायच्या। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। एक कांदा ठेवला मीडियम फ्लेमवरती मी भाजायला, खोबरं घेतलंय, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आणि एकदम सोप्या पद्धतीने आजची ही मटणाची रेसिपी होणार आहे गाईस। तुम्ही पाहू शकता पुढे काही एक्स्ट्रा मसाले वापरलेले नाही आहेत। एकदम सोप्या पद्धतीने आजची ही रेसिपी होणार आहे गाईस। तर पाहू शकता तुम्ही आपलं मटण आता शिजलेलं आहे इथे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। तेल घातलंय मी कढईमध्ये, 2 ते 3 तमालपत्र घातलेत, एक मीडियम साईजचा टोमॅटो घातलाय। टोमॅटो चांगला परतू द्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो परतल्यानंतर वाटणही आपलं त्यात परतू द्यायचं आहे चांगलं। वाटण परतल्यानंतर ह्यामध्ये येणार आहेत मसाले। लाल तिखट घातले, जिरे फूड, धने फूड घातले, गरम मसाला घातलाय आणि गाईच मटण मसाला घातलाय। ह्यामध्ये पाहू शकता तुम्ही। ह्याला चांगलं शिजू द्यायचे आपल्याला मसाल्यांना। आणि अशी तरी आल्यानंतर जे आपली उकड आहे मटणाची शिजून घेतलेली ती ह्यामध्ये ॲड करायची आणि एक 10 मिनिटं ह्याला मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचे। तुम्ही पाहू शकता गाईज किती सुंदर ही रेसिपी झालेली आहे। अप्रतिम होणार आहे। तुम्ही ट्राय करून बघा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।